जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। मी पाण्यात भिजत कुठे चाललोय सांगतो चला। तर मी आलोय सुट्ट्यावर गावी आपल्या संभाजीनगरात। सकाळी सकाळी फ्रेश होऊन सगळं आवरून निघालो गावाच्या दिशेने। हा आपला नवीन बायपास रोड। संभाजीनगरात आलो म्हटल्यावर आपल्या राजाचं दर्शन तर होणारच ना। तेथून जाताना लक्षात आलं की थोडी खरेदी करायची। मग काय फिरवली गाडी पैठण गेट। एकीकडे खरेदी चालू होती आणि दुसरीकडे मी बघा मोठा आरसा दिसला, लगेच घेतली सेल्फी काढायला। मग आलो बिल करायला। ह्या बाबांनी काही 1 रुपया कमी केले नाही। बिल करून बाबांना रामराम बोलून निघालो आपल्या गावाकडे। वडेगाव रोडने जाताना तोंडबिंड बांधूनच जावं लागतं, नाहीतर आपला मेकअप फुकटात होणार यात काही शंकाच नाही। तिथून थोडं पुढे गेल्यावर माझ्या परीला लागली होती तहान। लगेच आलो पानपोईवर। हे भाऊ पण वाटच बघत बसले होते। त्यांना बोललो जरा पोटभर पाणी पाजा। ते चालू असताना इकडे आकडे पण 100च्या स्पीडनेच पळत होते। त्यांना पण ब्रेक लागत नव्हता। हे वाढते आकडे बघून आपल्या पाकिटावर खूप मोठं संकट येणार होतं। त्याच रस्त्याने पुढे जाता जाता रस्त्याला लागतं आपल्या संभाजीनगरचं वैभव म्हणजे देवगिरी किल्ला। एकदम निसर्गरम्य वातावरण। घाट चढून वर आलो की लगेच होतं आपल्या साईबाबाचं दर्शन। जय साईरामची कमेंट करून टाका। आणि आता हिरवगार सजलेलं वेरूळचं घाट, येथून जाणं म्हणजे स्वर्गच। श्रावण सोमवारी मोठ्या महादेवाला जाणारे भक्त सुद्धा आम्हाला रस्त्याला तेवढ्यात येतो जोरदार पाऊस। खरं तर गावाकडे सगळे पावसाचीच वाट बघत होते। जसं जसं पाऊस वाढत होता तसं तसं पेट्रोल पंपावर गर्दी पण खूप वाढत होती। मग काय पावसाने थोडं लंच ब्रेक घेतलं होतं, त्यातून मार्ग काढत निघालो आपल्या गावाकडे। पावसात भिजायची मजा तर वेगळीच होती। फक्त उद्या नाकाला पूर्ण यायला पाहिजे। आणि फायनली हा आपला गावचा रस्ता। सगळीकडे एकदम हिरवं हिरवं बघून मनाला खूप भारी वाटतं। एकदा चालो आपल्या घरी आणि आजचा मिनी ब्लॉग येथे करतो समाप्त। धन्यवाद।